विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। धानोरीमधील त्या माजलेल्या रेढ्याला लिंग कापून शिरछेद करावा व पीडित कुटुंबास तात्काळ मदत जाहीर करावी। दादासाहेब शेळके, भीम टायगर सेना संस्थापक अध्यक्ष, प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। मानवतेला काळीमा फासणाऱ्या उस्माना धानोरा गावातील 4 वर्षीय मातंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचा निकाल 15 दिवसात लावावा। तात्काळ त्यास फाशी द्यायला हवे, तेव्हाच कुठे समाजातील अन्याय कमी होतील। मी भीम टायगर सेना संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके या घटनेचा जाहीर निषेध करतो। लवकरात लवकर या चिमुकलीस न्याय द्यावा, अन्यथा भीम टायगर सेना संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल, असे दादासाहेब शेळके म्हणाले। जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धानोरी या गावात, त्याच गावातील एक नराधम, एक माजलेला सांड, एक रानहल्ल्या यांनी आमच्या मातंग समाजातील 4 वर्षीय बालिकेवर, चिमुरडीवर बलात्कार केलेला आहे। सदर त्या घटनेचा मी भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। मुळात देश असेल, महाराष्ट्र असेल, रोज महिलांनी, बायावर, खास करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांनी, बालिकेवर बलात्काराचं प्रमाण का वाढतं, त्याला सर्वात कारणीभूत असेल तर मनुवादी मानसिकता। त्याचं कारण जे मनुस्मृतीमध्ये सांगितलं, अध्याय 2/67 मध्ये, वैवाहिको विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पती शवा गुरु वासो गुरहती अग्नि पदिक्रिया। महिला असेल, मुलगी असेल, ती केवळ उपभोगण्याची वस्तू आहे, ती आमच्यासाठीच बनलेली आहे। आणि म्हणून हा जो बलात्कार झाला त्या मनुवादी मानसिकतेतून झालेला आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। नाही म्हटलं तरी अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, या वर्गातील, दलित वर्गातील एखाद्या महिलेवर, मुलीवर बलात्कार जर केला, आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही। हे जी दादागिरी आहे, हा जो माज आहे, पैशाचा जो माज आहे, जातीचा जो गर्व आहे, सत्तेचा जो माज आहे, हेही मानसिकता ह्या बलात्कारला कारणीभूत आहे। आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। नाही म्हटलं तरी आज बालिका आणि महिलावर बलात्काराचं प्रमाण वाढतं। त्याचं कारण आपण सर्वांनी नॅशनल क्राईम रिपोर्ट जो केंद्र सरकार दरवर्षी साजरा करतो, त्याचा मराठी अर्थ राष्ट्रीय गुन्हा विभाग त्यांनी 2000 ला एक आकडेवारी जाहीर केली आणि त्यात सांगितलं, या देशात दर 17 मिनिटाला मुलगी असेल, नाबालक महिला असेल, दर 17 मिनिटाला बलात्कार होतो। किती धक्कादायक आहे, लक्षात घ्या। आणि यावर वचक बसवण्यासाठी काल परवाच महाराष्ट्र शासनाने 10 डिसेंबर 2022 ला शक्ती कायदा पास केला। पण शक्ती कायदा पास केल्यानंतर सुद्धा हे जे मनुवादी हल्ले आहेत, हे माजलेले सांड आहेत, यांच्यावर जरब बसलेली नाही। आणि म्हणून शासनाला मी भीम टायगर सेनेच्या वतीने मी दादासाहेब शेळके या ठिकाणी सांगू इच्छितो की त्याने परत शक्ती कायद्यात बदल करून या आमच्या चिमुरडीवर जो बलात्कार झालेला आहे, त्या नराधमांना, त्या माजलेल्या सांडाचा निकाल 15 दिवसात लावून तसे त्यात बदल करून त्या भडव्याचं लिंग कापून त्याचा शिरछेद करण्यात यावा। नंबर 2, आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो, त्या कुटुंबाला तात्काळ 1 कोटीची मदत देण्यात यावी, त्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं, अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, एवढा इशारा देतो। थांबतो। जय भीम, जय संविधान। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।